नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित मिशन एक चक्रव्यूह पाठ 24. आता पुढे काय? नियतीला कुठं शोधायचं? हाच प्रश्न सतावत असताना त्याला त्याच्या डॅडचा कॉल येतो. ते पाहून त्याला खूप बरं वाटतं आणि तो त्यांनी काही चिडवण्याआधीच इथल्या परिस्थितीची जाणीव करून देतो, ज्यामुळे त्याचे डॅडही डिस्टर्ब होतात. पण तो काळजीपूर्वक त्यांच्यापासून कर्णिक मेल्याची बातमी आणि तीही तिने मारल्याची बातमी सांगत नाही. तो शेवटी राजच बनूनच राहणार होता. डॅड त्याला लगेच काश्मीरला यायला सांगतात. सोबत स्वप्नालाही घेऊन यायला लावतात. तोही हो म्हणून संध्याकाळच्याच फ्लाईटने वापस काश्मीरमध्ये येतो. काय काय स्वप्न काल रात्री इथे असताना आपण पाहिली होती आणि आज खूप काही तुटताना पाहताना आणि आपल्यालाही मुलाला असं तुटताना पाहून त्याच्या डॅडला खूप वाईट वाटतं. पण त्याने अजून हिंमत हारली नाही, हे पाहून छानही वाटतं. डॅड, उद्याच्या उद्या आपण तिला घ्यायला त्या गावी जात आहे, तो बोलतो. डॅड त्याचे विचारत असतात. सो नुसती मान हलवतात. अरे, पण जाणार कुठे? आपल्याला गावाचं नावही माहीत नाही ना. पण पटकन ते भानावर येत बोलतात. हो, पण तुम्हाला सुलतान, रज्जो, रहीम यांच्यापैकी कोणाचं तरी गावाचं नाव माहीत असेनच ना. तसंही सुलतानबाईच्या घरी वाढली होती. त्या गावाचं नाव एक मिनिट डॅड. तो बोलत असताना त्याला काहीतरी आठवतं. येस येस, हा क्लू मी कसा मिस करेन. अहो, तुम्हाला आठवते त्या शब्बीरने एका जंगलाचा उल्लेख केला होता. ती त्याची शब्बू. तो आठवत बोलतो. शब्बो राणी. तोच त्याला आवाज येतो. ते दोघे मागे वळून पाहतात तर स्वप्न असते. तीच बोलते. तिने त्या कर्णिकचं आणि आपल्या ताईचं बोलणं ऐकलं होतं. त्या ताईने हेच नाव घेतलेलं तिला आठवते. हां, येस, शब्बू राणी. ते जंगल. ते पुढे असून तो म्हणतो आणि तिला आपल्या जवळ ये म्हणून खुणावतो. तशी ती त्याच्या जवळ जाते आणि त्याच्या शेजारी बसते. त्या जंगलाचं नाव उरी आहे. म्हणजे मला वाटतंय गावाचंही नाव उरी असू शकतं ना. ती आपल्याकडे सामानात असलेल्या मॅपमधील एका ठिकाणी निर्देश करत बोलते. हे बघा, हे आपल्यापासून तसं 2 तासावरच अंतर आहे आणि ताई याच गावात असण्याची शक्यता आहे. ती आता आपलं सर्व ज्ञान पणाला लावून बोलत होती. आता तिला या दोन्ही अनोळखी लोकांची भीती वाटत नव्हती. कारण तिला खात्री होती की हेच दोघे तिला आता तिच्या वहिनीकडे घेऊन जातील. आता तिची ताईच फक्त या जगात राहिली होती. येस, ही बरोबर बोलत आहे. आपल्यालाही नंतर तिथल्या जेलमध्ये ठेवलं होतं. आता देवाचे डोकं चालायला लागतं. त्याचं घड्याळ शेवटचे लोकेशन म्हणून हे स्ट्रेस करत होतं, हे त्याला आठवलं होतं आता. डॅड, तयारीला लागा. आपण उद्याच दोघे निघत आहोत. आता माझ्या नीवला घेऊनच माघारी यायचं. तो निश्चय करतच म्हणतो. दादा, ती म्हणते आणि तिला असं आपल्याला दादा बोलताना पाहून त्याला घहीवरून येतं. दादा, मी पण येऊ तुमच्याबरोबर? प्लीज? नको बेटा. अगं तिथे जाणं खूप रिस्की आहे. आपण शत्रूच्या देशात जात आहोत. तू इथेच माईबरोबर राहा. आम्ही दोघं तुझ्या ताईला संध्याकाळपर्यंत उद्या घेऊन येतो हं. कॅप्टन देवारसीची समजूत घालत म्हणतात. हे खरंच होतं की तिथं जाणं या दोघांसाठी खूप रिस्की होतं. कारण आपल्या शत्रू देशाला एव्हाना कळलं होतं की हे दोघेही त्यांना शह देऊन इथून आरामात सुटले होते. आणि वर ज्या कारणासाठी त्यांनी रिस्क घेऊन त्या शब्बीरला पाठवले ते, तो आणि त्यांचा तो दहशतवादीही अजून आपल्याकडेच होते. त्यामुळे आता तो शत्रू देश खूप चिडला होता आपल्या भारत देशावर. कारण आपले सोल्जर्स किती ब्रिलियंट आहेत हे परत एकदा आपण जगाला दाखवून दिलं होतं. अंकल, मी येते ना. प्लीज. कॅप्टनने नकार देताच तिचा चेहरा पडला होता. तिला कोणत्याही परिस्थितीत आपल्या बहिणीला भेटायचं होतं आणि ती कोणतीही रिस्क घ्यायला तयार होती. रादर तिला त्या खतऱ्याचं सध्या काहीच पडलं नव्हतं. बस आपल्या ताईच्या कुशीत जाऊन खूप रडायचं होतं आजी गेल्याने. डॅड, येऊ दे तिला सोबत. शेवटी ती नीवची बहीण आहे आणि नीववरून मी सांगतो की ही सुद्धा किती हट्टी आहे ते. शेवटी या दोघांमध्ये देवाच मध्ये पडत आपल्या डॅडला समजावतो. अरे पण, डॅड काही बोलणार तोच डोळ्याने प्लीज म्हणतो. बरं ठीक आहे. स्वप्ना, चल तूही आमच्याबरोबर. शेवटी डॅड शरणागती पत्करतात आणि तिलाही घेऊन जायला होकार देतात. ती मग ताई भेटणार म्हणतच खुश होऊन माईच्या खोलीत झोपायला जाते आणि त्यांनाही
आपण देवादादाबरोबर जाणार असल्याचे सांगते, ज्याला माई आणि वर्मा सरांचाही विरोधच होता. पण आता देवाच्या निर्णयावर कोण काय बोलणार म्हणून बरं म्हणतात. दुसऱ्याच दिवशी ते तिघे कारने जायचं ठरवतात. त्यांची लोकं त्यांना तशी गाडीची अरेंजमेंट करून देतात. दोघंही आपले रूप बदलतात, कारण तिथल्या लोकांशी ओळखू नये म्हणून. आणि तिघेही सर्व काळजी घेऊन उरी गावात जायला लागतात. दादा, तू म्हणाला की माझी ताई तुझी फ्रेंड आहे. गाडीत बसताच स्वप्नाचे प्रश्न सुरू झाले. आता ती देवबरोबर खूप चांगली वागत होती. भीती तर कधीची मरून गेली होती. हो, तुला दाखवला ना आमचा एक फोटो? तो तिच्या या प्रश्नावर हसत बोलतो. हो, पण मला सांग ना, कधी आणि कशी भेटली माझी ताई? ती पुढे विचारते. हो, हो देवा, मलाही ऐकायचं आहे. तुम्ही दोघं कसे भेटलात, कुठे भेटलात ते? आणि तू कधीपासून तिच्यावर प्रेम करू लागला हे सुद्धा. आता त्याचे डॅडही तिच्याप्रमाणे लहान झाले होते. डॅड? अहो तुम्ही इथं सुद्धा? तो समोरच्या आरशातून त्यांना पाहत बोलतो. तो ड्रायव्हर सीटवर बसला होता. शेजारी स्वप्ना आणि मागे डॅड व एक ऑफिसर, जो या गावचाच होता आधी, पण नंतर परत आपल्या काश्मीरमध्ये राहायला आला होता. त्याने आपली आर्मी जॉइन केली होती. पण तो आपल्या देशासाठी लॉयल होता, कारण तोही भारताचाच रहिवासी होता. डॅड, ती लहान आहे आणि तुम्ही तिच्यासमोर असं काही बोलता? तो पुढे लाजतच बोलतो. प्रेमात? दादा, तू माझ्या हिटलर ताईच्या प्रेमात पडला आहेस? पण तोपर्यंत तिने तो शब्द ऐकला होता आणि ते ऐकून त्या स्वप्नाने तोंडावर हात ठेवून विचारले, हिटलर ताई? हे नवीन नाव ऐकून तो मात्र गालातच हसतो आणि तिच्या डोक्यावर टपली मारतो. पण खरंच, ती एक हिटलरच आहे, तो मनात बोलतो. हो, हिटलर ताई. सारखं मला करेक्शन करत असते. हे करू नको, ते करू नको, बाहेर जाऊ नको. ती सेम तिची ॲक्टिंग करत बोलते आणि तिचे ते हावभाव पाहून त्याला त्याचसमोर छोटीशी त्याची न्यूच उभी आहे, असा भास होतो. तो गालातच हसून समोर पाहत परत आपल्या ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करतो. आय एम सॉरी स्वप्ना. आजी, मी तुम्हा दोघींना सोडून आले. पण याखेरीज माझ्याकडे काहीच उपाय नव्हता. नियती आपल्या अब्बूच्या उरी गावात आली होती. तिने आपल्याकडे असलेला एका फोटो लवराशी कवटाळून टाकले होते आणि रडतच ती बोलत होती. तो फोटो त्या दोघींचा होता. जाताना घरातून फक्त या दोघींचा फोटो ती घेऊन आली होती. तिला आठवण येत होती या दोघींची. प्लीज आजी, मला माफ कर. तू म्हणाली होतीस की आपण नवीन अध्याय सुरू करूयात. पण अगं, मी तुमच्याबरोबर असल्यावर आपली नवीन सुरुवात होऊच शकणार नाही. कारण तुमच्या सर्व परिस्थितीला फक्त मीच जबाबदार आहे. आणि मी जर असेल इथे, तर तुमच्यावर संकट कायम डोक्यावर राहणार. कारण तो शत्रू देश माझ्याबरोबर तुम्हालाही मारून टाकणार. त्यामुळे मीच नसेल सोबत, तर ते तुमच्यापर्यंत कधीच पोहोचणार नाही. आणि तसंही मी ठरवलं आहे की लवकरच मी या शत्रूच्या हवाली होणार आहे. हे सर्व आदल्या दिवशीची घटना आहे हं, नियतीसोबतची. जेव्हा देवा स्वप्नाला घेऊन काश्मीरमध्ये येतो त्या रात्रीची. मला माफ कर आजी, मला माफ कर. ती फोटोतल्या आजीला बघत म्हणते आणि तशीच झोपी जाते. आज खूप ती दमली होती. एकतर रात्रीचा मुंबईवरून काश्मीरचा प्रवास आणि परत ट्रेननेच पर्यंतच्या प्रवासाने तिला शरीराने व मनानेही थकायला झाले होते. सांग ना दादा, कसा भेटला तू माझ्या ताईला? इकडे स्वप्नाने परत आपली रट लावली. ओके, सांगतो, तो हसत म्हणाला. तसंही कुठे प्रवास सुरू झाला होता आणि अजून 2 तास ही काय गप्प बसणार नाही, एव्हाना त्याला कळलं होतं. म्हणून तो सांगायला तयार झाला. आणि सर्वच जण आता त्याची लव्ह स्टोरी ऐकायला सज्ज झाले. 3 वर्षापूर्वी मी तिला इथे काश्मीरमध्ये भेटलो होतो. त्या शब्बीरने माझा अपघात घडवला होता. त्याने बोलायला सुरुवात केली आणि 3 वर्षापूर्वीच्या भूतकाळात तो जाऊन पोहोचला सुद्धा. मला खूप लागलं होतं. त्यामुळे मी तिच्या घरात शिरलो. तिला प्यायला पाणी मागितलं. मला नव्हतं माहीत की की ती स्वतः त्या शब्बीरच्या जाळ्यात अडकली आहे. तो दात ओठ खात बोलत होता, शब्बीरचं नाव घेताना. खूप राग होता मनात त्याच्या. म्हणजे त्याच्याच माणसाने तिला इथे कोंडून ठेवलं होतं. तो समोर स्वप्ना बघितली आहे म्हणून शब्दाचा वापर जपून करत होता. नाहीतर किती शिव्या दिल्या असत्या त्याला आत्तापर्यंत हे त्यालाच माहिती. हे सर्व ठीक आहे, पण हा शब्बीर कोण? स्वप्नाला तो शब्बीर वगैरे काही माहीत नसल्याने तिने विचारले. शब्बीर हा एक दहशतवादी, जो आपल्या भारतात शिरला होता. असं तु तुझ्या भाषेत सांगायचं म्हणजे आपला थोडक्यात शत्रूच.
त्याने तिला स्पष्ट केलं. "ओह! म्हणजे जो आपल्या देशात त्या शत्रू देशाने जे चक्रव्यूह बनवलं होतं, शब्बीर नावाचं तेच का? जो आपल्याकडे बंदी होता शत्रूचा माणूस, त्याला सोडवायला आलेला, जसं महाभारतात अभिमन्यू समोर होतं?" तिनं विचारलं. "हो, तोच तो. हुशार आहेस की." कॅप्टन देवांश हसत म्हणाले. "यात कसली आली हुशारी अंकल? हे तर गेल्या 4 दिवसांपासून आपल्या टीव्हीवर दाखवत होते की. कोणताही चॅनल लावा. न्यूजवर सगळीकडे फक्त त्या अतिरेकीचेच फोटो आणि आमचा डॅड करणे." ती बोलत होती, पण डॅडचं नाव घेताच परत ती शांत झाली. "ते का हे देवाशिवाय कोणाला कळणार?" त्याने तिला डोळ्यांनीच इट्स ओके म्हटलं. हां, तोच तो शब्बीर, जो माझं रूप घेऊन आला होता, बहिरूपी. त्याच्या डॅडने पुढे काय विचारू नये म्हणून तोच बोलतो. तर मी तिला पाणी मागताच तिने घाबरतच पाणी एका तांब्यात आणून दिलं. माठ तिच्या अगदी 2 पावलांवर होता आणि मी 4 पावले. पण त्या दिवशी तिने लिटरली 50 ते 100 पावले चालावी इतका वेळ घेतला. 10 वेळा ती समोरच्या दारातून, खिडकीतून पाहत होती. मला तर आधी कळालंच नाही की ती इतका वेळ का लावत आहे. "आज मला पाणी मिळेल ना?" शेवटी मीच तिला रागात विचारलं. तिने मात्र काहीही उत्तर न देता पटकन माठातून पाणी आणून दिला एक तांब्या, पण अजूनही लक्ष तिकडेच होतं. मी नकारात मान हलवली आणि तिने दिलेला तो तांब्या तोंडाला लावून एका दमात संपवला. इतकी तहान लागली होती मला. ती मला पाहून बघतच राहिली. तो बोलला, "का? ताईची पहिल्याच नजरेत विकेट उडाली होती की काय?" स्वप्ना हसत म्हणाली, "स्मार्ट, व्हेरी स्मार्ट. तिचं मला माहीत नाही, पण हां, तेव्हा तिच्या अशा पाहण्याने माझी मात्र विकेट उडाली होती." तो हसत बोलला. "ओहो!" ती त्याला चिडवते आणि तिचे असं चिडवणं पाहून त्याला तिची मजा वाटते. "ही तर माझ्या पुढची पिढीची असेल." मला वाटलं हे प्रेम वगैरे कसं बोलायचं, पण मॅडम तर तो मनातच हसून बोलला. "बरं मग पुढे?" तिनेच विचारलं. "मग काय?" त्याने परत सांगायला सुरुवात केली. मी तिला रागवलो, की "असं सारखं-सारखं बाहेर का बघताय? मी काही चोर नाही, की तुम्ही मला इतकं घाबरायला?" "हो, तुम्ही नसाल चोर." पण तिने परत एकदा सगळीकडे नजर टाकली, ज्यामुळे मला इरिटेट झालं. "पण काय? तुम्हाला दरोडेखोर वाटला का?" मीच तिला न बोलू देता पुढे विचारलं. "तुम्ही आणि दरोडेखोर? रोज आरशात पाहता ना स्वतःला? नाही, जरा डोळे तपासून घ्या. तुमच्यासारख्या माणसाला बघून कोण म्हणेल की तुम्ही दरोडेखोर असाल? आणि असा दरोडेखोर कसा असेल ज्याच्या हातात कसलेही साधन नाही, ना बंदूक ना कसला चाकू. तोही नाही आणि दरोडेखोर काय एकटाच येतो का?" तिने डोळे फिरून त्यालाच बोलू लागली. "माझी कमी बोलणारी ताई, पहिल्याच भेटीत तुला दादा इतकं सुनावलं?" स्वप्नाने हसत त्याला विचारलं आणि त्याने हसून हो मध्ये मान हलवली. "बरं, ते सर्व जाऊ द्या." त्याने परत सांगायला सुरुवात केली. तीच मग मला म्हणाली, "ते तुम्ही आता आत आलात खरं, पण तुम्ही आतमध्ये कसं आलात?" तिने त्याला हळूच कानामध्ये विचारलं. "कसं म्हणजे?" "अर्थात माझ्या पायावर आलो, चालत. आणि मला वाटतंय सर्व माणसे 2 पायावरच चालतात. तुम्ही हातावर चालता का?" मी तिला उलट विचारलं. तशी ती रागात मला पाहायला लागली. "सर्वच पायावर चालतात माणसं हे मला माहीत आहे, मिस्टर. पण मला विचारायचं होतं की तुम्हाला अडवलं कोणी नाही का आतमध्ये येण्यासाठी?" तिनेही आपली डरकाळी फोडली. "हां, मग तसं म्हणा ना स्पष्ट. आणि तुमच्यासाठी सांगतो, हे घर रस्त्यावर आहे आणि मागे सर्व जंगल. आता रात्र असल्याने चिटपाखरूही नसते. बाहेर कुणीही नाही." त्याने तिला स्पष्ट केलं. तोच बाहेरून कसला तरी आवाज आला. कुणीतरी बोलत होते. तरी म्हटलं, मला सोडून ते कसं काय फिरत आहेत? खिडकीत येऊन तिने डोकावून पाहिलं तर 2 हट्टे-कट्टे गुंड जे तिच्यावर नजर ठेवून होते, ते डुलत-डुलत येत होते. "मिस्टर, तुम्ही प्लीज निघून जा. आता खूप गोंधळ होईल. तुम्हीही अडकाल." ती बोलली खरी, पण मला एकही शब्द कळत नव्हता आणि मी जात नाही हे पाहून शेवटी तिनेच मला एका खोलीत नेऊन माझ्या तोंडावर तिच्या अंगावरची ओढणी बांधली आणि मला शांत बसायला सांगून बाहेरून रूमला कडी लावली. मला कळेच ना की काय चाललंय नक्की. पण सध्या ती म्हणतेय तसं वागणं गरजेचं होतं मला, म्हणून मीही चुपचाप बसलो. "क्या रे? कोण है घर पे?" तोच एक आवाज आला. कोणा पुरुषाचा होता. तसं मी दारात उभा राहून कानोसा घ्यायला लागलो. "इथे माझ्याशिवाय अजून कोण असणार?" तिने तोंड पाडत म्हटलं. तसं त्या दोघांनी तिला पाहिलं.
पुढे काय झालं मलाही कळलं नाही. त्या माणसाचा आवाजही बंद झाला आणि दारही पुढचं बंद झाल्याचे मला कळाले. मला वाटलं, आता ती येईल आणि दार उघडेल. मी तिची वाट पाहत राहिलो. पण बराच वेळ झाला, कोणीच आलं नाही. शेवटी थकून मी झोपी गेलो. सकाळी अचानक ऊन्ह माझ्या डोक्यावर आलं आणि मला जाग आली. तसं मी उठून डोळे चोळत आसपासचा परिसर पाहायला लागलो, तर आपण कुठेतरी दुसरीकडे आहोत हे कळालं फक्त. आणि त्याच वेळी मला आपण रात्री इथे आल्याचं लक्षात आलं. मी दारापाशी गेलो. दार उघडं आहे का बघितलं तर दार बंदच होतं. म्हणून कानोसा घेतला. तोच मला पावलांचा आवाज आला. म्हणून मी पटकन होतो त्या जागी जाऊन बसलो आणि डोळे बंद करून झोपण्याचं नाटक केलं. तोच दरवाजा उघडण्याचा आवाज आला. पण आता मी मनात कोण असेल? ती गुंड लोकं नसावी असा असं मनात देवाला धावा करू लागलो. क्रमशः देवा आणि नियतीची पहिली भेट. तुम्हाला आवडेल का जाणून घ्यायला? हे कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.